आता मला तिला कॉल करता येत नाहीये. 3 वीक नंतर असं वाटतंय आय मीन मी नाही ओव्हरवेट. सो मला कसं समजणार वेट 7 kg जे एक्सीड झालेलं ते मला चेंज करायचं होतं. चुरोस आणि मला नाही सांगितलं, तुम्हाला तसंच खाऊ दिलं. खाऊन मला शुगर रश झाली. वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता एअरपोर्टला आलेलो आहे कारण प्रिया येत आहे इंडियावरून आणि फर्स्ट टाईम तिने इंटरनॅशनली एकटं ट्रॅव्हल केलेलं आहे. तिला आलो पिकअप करायला. सकाळचे 6 वाजले आहेत. लवकर उठलो होतो मी 5-5:30 वाजता आणि मेट्रोने आलो. मेट्रोची वाट पाहिली मी बट 6 वाजता मेट्रो होती आणि आता वाजलेले आहेत 6:15. तर पोचलेलो आहे. तिला पिकअप करेल. तिचं ॲक्च्युली इकडचं सिम बंद झालेलं आहे सौदीचं आणि इंडियाचं सिम रिचार्ज केलं आहे तिने कॉल केलेला आहे. आता मला तिला कॉल करता येत नाही आहे. मे बी तिचं इंटरनेट पण चालत नाही आहे. सो लेट्स सी कशाप्रकारे कॉन्टॅक्ट करतो आहे आम्ही. होपफुली लवकर भेटेल मला ती. मला जास्त शोधावं लागणार नाही आहे. बट लेट्स सी हाऊ वी गॉना कम्युनिकेट अँड फाइंड इच अदर. चला स्मार्ट आहे मुलगी. एक्झिट म्हणजे मी तुला तिथं कस्टमच्या तिथून एक्झिट कर म्हणतो. ब्रो आय हॅव डन ऑल दॅट. आय एम जस्ट आस्किंग यू की मी एक्झिट करून थांबू का. आणि तू काय बोललास की एक्झिट करून जिथे सगळे लोक वेट करत थांबतात तिथे थांब आणि मग मी एक्झॅक्टली तिथे. ओके चालते. चल किती महिन्यानंतर 15 दिवसानंतर परत भेटले. 3 वीक नंतर असं वाटतंय बरंच 3-4 महिने झाले. हां चलो घर पे चलो जल्दी. चल एवढं मोठं लगेज किती आहे लगेज. एवढंसं तर लगेच आहे. एक बॅग आणि ही एक बॅग. दिस बॅग वॉज 37 kg. दिवसभर काही सुद्धा व्लॉग नाही केला. आय मीन रात्रभर काहीच नाही केलं. इकडे यायची तुला एक्साइटमेंट होती का. मला माझ्या लगेजची चिंता होती. माझं लगेज हे 37 kg. मला ऑलरेडी वाटत होतं की मी ओव्हरवेट आहे. आय मीन मी नाही ओव्हरवेट. माझं लगेज ओव्हरवेट. मी पण आहे थोडी. मला जाम भूक लागलेली. तिथे पण काही व्लॉग नाही केला आहे. काम करत होतो काल रात्री 10 वाजल्यापासून सकाळी आय मीन मिडनाईट 2 AM पर्यंत काम करतोय आणि आता 5 वाजता उठलो होतो. मॅडमला पिकअप करायला यायचं होतं मला. पिकअप काय फक्त एक कंपनी द्यायची होती. तू आली असती. आले असते बट लगेज मुळे ना हेवी आहे खूप. लगेज खूप हेवी ऍक्च्युली. तेच ना परत चेंज करायचं होतं. त्यामुळे माझं अक्षरशः माझी हात हे बॅक असतं ना उचलून ते दुखते. तू सांगायचं होतं तिथे कोणाला तरी माहिती. कोणाला सांगणार. ते असतात माणसं. मी स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन होते ना. कारण की तू मला कधी याच्या आधी ही वाली बॅग उचलूच दिली नाहीयेस. सो मला कसं समजणार वेट. मी इंडियामध्ये होते तेव्हा मला अजिबात व्लॉग करूशी नाही वाटला. सेम हेअर तू नव्हती मला पण नाही ते करूशी वाटलं पण मी केलं. केबिनला 7 kg होतं. चेक इनचं माझं लगेज होतं 30 kg. बदाम खाऊ आणि माझं झालेलं आहे 37 kg झालेलं. आणि ते वालं होतं केबिनचं 7 kg आणि ते झालेलं 8 kg. तो बोलला ठीक आहे 8 kg झालं तर इट्स ओके. पण हे 7 kg जे एक्सीड झालेलं ते मला चेंज करायचं होतं. सो मग मी काय केलं. आम्ही ज्या पण मी खाण्याच्या गोष्टी आणल्या होत्या डाळ ब्लॅक चना अख्खा मसूर मी ते सगळं काढून टाकलं आणि ते सगळं डस्टबिनमध्ये टाकलं. अक्षरशः तेच बोलले डस्टबिनमध्ये. आणि मी माझी पॅन्ट पण टाकून दिली डस्टबिनमध्ये. कोणती पॅन्ट टाकली. ती जुनीवाली. टाकले तर तू किती म्हणजे तू डस्टबिनमध्ये काय काय टाकलंस. मी व्हिडिओ घेतलाय ना मी ती क्लिप टाक. काय एअरपोर्टचा केस. व्हेरी गुड ब्रो. कसं काय तुझ्याकडनं काहीच टिकत नाहीये ह्या पोराकडनं. सिरियसली हे बघ एअरपोर्ट लेफ्ट बिहाइंड जाऊन घेऊन ये. हा घेऊन ये जा जा. मी KFD ला थांबते. तो
असतील तिथे, पण कुठे कुठे लेफ्ट बिहाइंड? काम कुठे ठेवले? तिथे बसलो होतो तिथेच ठेवले बहुतेक. त्या माणसाला बोलण्याच्या नादात एअरपोर्टवरती. एअरपोर्टवर नाही, आपण तिथे बसलो होतो ना. ओके ओके ठीक आहे, मग काय इथे तर आहे 2 स्टेशन मागे. आय थिंक किती वेळ आहे याचे हेडफोन्स असे हरवण्याचे जरा सांगशील? काउंट विसरलोय. ना ही तुझी 3rd वेळ आहे. 3rd टाइम तू केस हरवलेलेस त्यांचे. हरवतो सगळ्या गोष्टी. इकडे बघ, दिसलं का? आपण इथे आणि हे मागच्या स्टेशनला बिहाइंड. चलो ॲटलिस्ट ते तरी ऑन करून ठेवलं. आम्ही जे हेडफोन केस इथे टाकलेलं 2 स्टेशन पुढे जाऊन समजलं ते तू आल्यावर असं होतं. गप्पा बस, तुझं लक्ष तू असं असतं, असं होतं. तू असली की माझं डोकं. मोमेंट ऑफ ट्रुथ. लेट्स सी. दाखव. ओ एवढ्या खुपच्यात पडलेलं. फायनली माझ्या बॅगेमध्ये. चल आपण किती आता अर्धा तास मागे आहे. चालायचं. जो आमचा तिरुपतीचा जो 3rd वाला पार्ट येतोय, जो एडिट केलाय तो हा पाहतोय. आणि तू बरोबर काम केले का नाही? ओके. मे बी टनल बघून तुला काय आठवतं? आता सीझन 3 आला होता ना, ॲलिस द वंडरलँड, त्यामध्ये एक एपिसोड होता ट्रेनवाला. हां, मला एक्झॅक्टली सेम सीन आहे त्याच्यामध्ये असाच मला तो वाटायला. माझी वाईफ आलेली आहे. शी इज बॅक टू रियाद. वेलकम बॅक. हाऊ डू यू फील? मस्त. काय मजा आली का तिकडे? इंडियामध्ये मजा आली? मला मिस नसेल की तू बिलकुल. थोडं मिस केला. ठीक आहे, थँक्यू थोडं मिस करण्यासाठी. मला तर बिलकुल नव्हतं करमत. हा दोघी मी गेलो होतो कॉन्सर्ट मॅचला, पण तू आली असती मजा आली असती. पेक्षा जास्त एन्जॉय केलेला आहे. असं एन्जॉय असं केलेलं आहे असं म्हणू शकतो. कॉन्सर्टला गेला मला सोडून, त्यानंतर मॅचला गेला मला सोडून. हे काय मिस केलंय तुम्हाला? नाही मी केलं ना मिस. तू असले तर अजून मजा आली असते रे मला. ती तुझी जी बॅचलर लाईफ होती त्यामध्ये राहण्याची, ती मस्त एन्जॉय केली. काही नाही ते तर दिसतं की खूप मजा केली. म्हणजे काल वगैरे सगळे वर आलेले, मस्त खाऊन पिऊन आलेले मम्मीच्या हातचं. मम्मीच्या घरचं खाना खाया. आणि मी एकट्याने इथे माझ्या हाताने बनवलेलं आहे, खाल्लेलं आहे. किती कष्ट लागले मला. हे खा ते खा, पुरणपोळी वगैरे. एक कॅफे आहे. ज्याची खूप दिवसापासून याची शेअर केलेली. आणि मला सांगितलं होतं हिने की ज्या दिवशी त्या दिवशी जायचं आपल्याला, तर सकाळी लँड झाली. आता आम्ही रात्री आलेलो आहे. मस्त असं लॉन घेतलेलं आहे, तिथे सिटिंग ठेवलेलं आहे. मस्त थंडी आहे ना त्यामुळे, आणि थोडंसं सिटिंग एरिया केलेलं आहे. आणि क्रिसमसची हलकीशी वाईब केली आहे. रेड थीम करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे युरोपमध्ये तरी थीम असते. जर कोणी युरोप मार्केट वगैरे पाहिलं असेल क्रिसमस मार्केटचं, तर मला क्रिसमस मार्केटमध्ये कसं असतं, रेड कलर आणि चुरोज हॉट चॉकलेट वगैरे विकतात. एक्झॅक्टली सेम तसंच लाईट्स आहे. वगैरे हां, एक्झॅक्टली नाही आहे, त्यांनी तसं ट्राय केलेलं आहे. ते असं उघड नाही करू येस शकत. येस येस थीम तसं थीम त्यांच्याकडे आहे. आणि इथे सगळे लोकल्स दिसतात. आणि आम्ही दोघीच फिरंगी आहेत त्यांच्यासाठी. सगळे लोकलच दिसतात. सगळी लोकल. कारण आय थिंक हे लोकलमध्ये जास्त फेमस आहे. हॉट चॉकलेट. आणि ही काय आहे? चॉकलेट स्टिक. गरम असेल.
नाईस. दिस इज मी फर्स्ट टाइम ट्राईंग चुरोस विथ चॉकलेट. आमच्या बेबीला माहिती नाही त्याने नुसतं चुरोस खाल्लं. जमणार आहे का? आणि इकडे नो आय विल ट्राय. आय एम स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन. एकदा काय आली एकटी फ्लाईटनी झाली स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन. जमलंय पुरीला जमलंय. मला पण दे. मला नाही सांगितलं तुम्हाला तसंच खाऊ दिलंस. मग तू नाही पाहिलं मी काय करू. बडे हरामी है बेटा. Cheers. हिसाब कितना मीठा आहे. खूप मीठ आहे. खूपच गोड आहे. अति गोड. बट इथे गरम गरम खायला पाहिजे. थोडं थंड झालंय चुरोस. गरम गरम चुरोस आणि आता चॉकलेटमध्ये डिप करून भारी लागतं. असं मी ब्लॉग केलेलं. डन. तर खाऊन मला शुगर रश झाली. एवढं होते गोड आहे. वाईब वगैरे मस्त होती. छान होती. तुला आवडलं? पण कॉफी नाही आवडली. Sorry, hot chocolate नाही आवडलं. खूप स्वीट होतं आणि चुरोस पण खूपच जास्त स्वीट होते आणि ते गरम नव्हते. गरम असले असते तर अजून मज्जा आली असते. ऍक्च्युली ते गरम होते पण थंडी असल्यामुळे ते गार झाले थंड लगेच. झाले का? हो. ओके. आणि मस्त ह्याचं नाव आम्हाला आत्ता समजलं. याला बोलतात पॉपअप कॅफे. पॉपअप कॅफे. कॅफे. पॉपअप पॉपअप कॅफे. ओके. सो इथे हे फैजलिया टॉवर जर माहिती असेल तर आम्ही याच्या बद्दल इथे चालेल. हो. हे ते टॉवर आहे आणि हे त्या टॉवरच्या समोर एक थोडंसं स्पेस होता लॉन. तर त्यांनी तर तिथे त्यांनी पॉपअप कॅफे बनवलेला. मस्त होता. छान आहे कॉन्सेप्ट. आपल्याकडे झोमालँड वगैरे असं असतं पण ते थोडं बिगर स्केलला हे थोडंसं स्मॉलर स्केल. क्यूट होतं. मस्त होतं. आय लाईक इट. तर फक्त ह्या गोष्टी जरा गोड होत्या. यांच्यासाठी परफेक्ट आहे ते चप्पलीकडे. यांच्यासाठी परफेक्ट आहे ते. तर हा होता एक छोटासा ब्लॉग. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कुठला पार्ट आवडला किंवा तुम्हाला अजून काय पाहायला आवडेल. तर आम्ही त्या प्रकारे आम्ही बनवूयात ब्लॉग्स. व्हिडिओज वगैरे बनवू. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा. सी यू.